मी डॉक्टर मोहन जोशी. मी 1988 साली लोकमान्य टिळक रुग्णालयात फॅकल्टी म्हणून रिज्यूम झालो आणि तदनंतर तेथे असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर हेड आणि जवळजवळ 7 वर्ष डीन म्हणून कार्यरत राहिलो. या काळामध्ये मी जनरल सर्जरीमध्ये, गॅस्ट्रोइंटेस्टिनल सर्जरीमध्ये स्पेशलायझेशन केलं. कोरिया, तैवान, जपान या निरनिराळ्या ठिकाणी फेलोशिपमध्ये काम केलं. चायनामध्ये सुद्धा काम केलं आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल एंडोस्कोपीला मेडिकल कॉलेजमध्ये एक नवा दर्जा प्राप्त करून दिला. ॲडव्हान्स कोणतीही थेरॅपिटिक एंडोस्कोपी प्रोसिजर लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजमध्ये मी करत असे आणि करत राहिलो. जवळजवळ 3000 ऑपरेशनं, 3000 एंडोस्कोपी प्रोसिजर असा आमचा तिथूनचा रेकॉर्ड होता. मी 30 नोव्हेंबरला रिटायर झालो आणि त्यानंतर SL रहेजा फोर्टिस असोसिएट हॉस्पिटलमध्ये कार्यरत झालो आणि माझ्या कामाचा स्पेक्ट्रम हा तोच ठेवलेला आहे. सर्व तऱ्हेच्या सर्जरीज फ्रॉम हेड टू टो, त्याचप्रमाणे सर्जिकल कोणताही प्रॉब्लेम आणि एंडोस्कोपीचा कोणताही प्रॉब्लेम हा आम्ही इथे टॅकल करतो. मी आणि माझ्याबरोबर असलेले सहयोगी डॉक्टर असे मिळून ह्या सर्व रोगांचं निराकरण SL रहेजा हॉस्पिटलमध्ये करतो. कॉम्प्लिकेटेड एंडोस्कोपिक प्रोसिजर्स, आजच मी एक ERCP केली आणि कॉम्प्लेक्स स्टोन कॉमन बाईल डक्टमध्ये किंवा पित्ताशयाच्या नलिकेमध्ये होता तो काढला. काल मी एक अतिशय कॉम्प्लिकेटेड शस्त्रक्रिया करून कॅन्सर कोलॉनच्या पेशंटला, जो इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनमध्ये ज्या बाई गेल्या होत्या, त्यांचं रॅडिकल कोलेक्टॉमी करून ऑपरेशन केलं. फ्रॉम हेड टू टो कॅन्सर, एंडोस्कोपी, सर्व तऱ्हेच्या शस्त्रक्रिया आणि एंडोस्कोपीच्या प्रक्रिया या येथे करण्यास आम्ही सक्षम आहोत आणि वेल इक्विप्ड आहोत. हे हॉस्पिटल अतिशय ॲडव्हान्स सोयीसुविधांनी उपयुक्त आहे किंवा या हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स सोयीसुविधा आहेत. हे हॉस्पिटल हे अतिशय चांगल्या सोयीसुविधांनी उपलब्ध आहे. अतिशय चांगलं एंडोस्कोपी युनिट, अतिशय ॲडव्हान्स MRI आणि CT स्कॅन, सोनोग्राफी आणि पेट स्कॅनची मशीन्स येथे कार्यरत आहेत.